पालकमंत्री आणि रवींद्र चव्हाण साहेब दोघं या ठिकाणी करण्याकरता त्यांच्या उमेदवाराचे राहुरीत आले असता त्यांनी माझ्या ऑफिसला या ठिकाणी भेट दिली आणि शिवाजी कर्डिलेंच्या निधनानंतरची निवडणूक असल्या कारणानं ही निवडणूक न लढण्याची त्यांनी या ठिकाणी विनंती केली. त्यांनाही मी सांगितलं की आम्ही भावना आमच्या देखील आहेत, परंतु जे काय 15 दिवस मी मतदारसंघात विशेषतः राहुरी तालुक्यात फिरताना या तालुक्याचे जे काही प्रश्न आहेत, या तालुक्याच्या अस्मिता असेल, प्रश्न असेल, समस्या असतील, त्याकरताच निवडणूक लढवणं हा उद्देश माझा त्या ठिकाणी होता. कारण की या तालुक्याला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मागच्या 20 वर्षामध्ये फक्त 5 वर्ष मिळालेलं आहे. त्यात ते 2.5 वर्ष सरकारमध्ये, 2.5 वर्ष सरकारच्या विरोधामध्ये, आणि या तालुक्याचे काही महत्वाचे गहन प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याकरता निवडणूक लढवावी हा माझा आग्रह होता. त्यावर त्यांनी काय मुद्दे त्या ठिकाणी ऐकून घेतले आणि सध्या जे काही विशेष मुद्दे या तालुक्याच्या साठीचे आहेत, उदाहरणार्थ जो काही आमच्या KK रेंजचा भाग आहे त्याच्यामध्ये पुन्हा ॲम्युनिशन पार्कचं ॲक्विजिशन 7,000 एकराचं होणार असं पत्र आहे. त्यावर मात्र त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही ते कॅन्सल करू, शक्यतो नसेल तरी असेल तरी आम्ही ते काय ॲक्विजिशन करणार नाही असं ठाम त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचं NCDC कडे कर्ज प्रकरण मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर बोललेले असणार आहे. त्या बाबतीत देखील स्वतः विखे पाटील साहेबच त्या मला वाटतं ते कोणत्या कमिटीवर आहेत, त्यामुळे त्याच्या बाबतीत त्यांनी देखील सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी दाखवलेली आहे. राहुरी नगरपालिकेला एक मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांकरता आम्ही ते आश्वासन दिलं होतं, त्याकरता देखील त्यांनी वरती बोलून सकारात्मकता दर्शवलेली आहे. आणि इथं उद्योगधंद्याकरता एखादा मोठा उद्योग येणं आमच्या वांबोरी परिसरात म्हणा किंवा धरणाजवळचा जो आमचा जिरायती भाग आहे वरती ताराबाद साईडला वगैरे जर काही जमीन उपलब्ध होणार असेल तर MIDC बाबत देखील अत्यंत सकारात्मक त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि आणखीन काय विषय मुळा धरणाच्या देखील त्या ठिकाणी जे समन्यायी पाणी वाटप धोरणामुळे बऱ्याचदा मुळा धरणातलं पाणी हे जायकवाडीला सोडावं लागतं आणि इथल्या शेतीला मोठी अडचण येते. जवळपास 2.5 TMC गाळ त्या ठिकाणी आहे, तो देखील काढण्याबाबत देखील सकारात्मक उपाययोजना आधीच चालू केल्या त्यांनी सांगितलेलं आहे की जेणेकरून या मुळा धरणातलं पाणी आणखी त्या ठिकाणी तालुक्याला उपलब्ध होईल. अशा सर्व बाबींवरती अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री महोदयांशी देखील फोनवरती चर्चा त्यांनी घडून आणली. त्यामुळे या तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जी लढवायची होती त्यावरती त्यांनी सर्व मुद्द्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. हा सर्व विषय ही जी काय चर्चा झाली ती मला सर्व कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं काय मत असेल त्यावर आम्ही आता थोड्याच वेळात बसून निर्णय घेऊ. विधान परिषदेची चर्चा होती, असं काही विषय नाही. काय विधान परिषद जिल्हा परिषदेच्या निवडणुका व्हायच्या, त्याला कधी होईल, वर्षांनी होईल, 2 वर्षांनी होईल. आज जो विषय आहे तो या राहुरी विधानसभा मतदारसंघाचा आहे. त्यातही मी ज्या तालुक्यात राहतो, शहरात राहतो, मोठा मतदारसंख्या ही राहुरी तालुक्यातली आहे आणि या तालुक्याला प्रतिनिधी नव्हता बरेच वर्ष, त्यामुळे तो जो काही विकास कामांचा बॅकलॉग असेल त्या संदर्भातच फक्त चर्चा झाली. बाकी काही राजकीय चर्चा कुठल्याही प्रकारची झाली. त्यांनी विनंती, आता एवढी मोठी माणसं, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतः या ठिकाणी आले, पालकमंत्री देखील स्वतः आले, एवढ्या मोठ्या माणसांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि विकासाचे प्रश्न देखील मार्गी लावण्याचं त्यांनी सकारात्मक, अत्यंत मुख्यमंत्री महोदयांनी देखील सकारात्मकता दर्शवलेली आहे. या सगळ्या बाबी मला माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. अर्ज माझा भरून तयार आहे, पण या सर्व आता एवढी मोठी माणसं जेव्हा आपल्याकडे येतात आणि ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचं म्हणतोय त्या मुद्द्यालाच त्यांनी हात घालून त्याला सोडवण्याचा जर विषय केला असेल तर मला माझ्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल. थँक्यू. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.